अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. शिवलीलामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जय शिवभजनी पारायण. सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे. सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य. जो सहस्त्र रुद्राक्ष करी धारण त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन घेता तर ती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी. त्यात वरोनी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे. कठी बांधावे 32 मस्तका भोवते 24. 6 6 करणी पुण्य विशेष बंदिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळ सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणिजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास एका विषयी. काश्मीर देशीचा नृप पावन नाभाभी धानभद्रसेन. विवेक संपन्न प्रधान परमचतुर पंडित. प्रजादायात भूसर धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदू भाषिणी पूर्वदत्ते ऐसी लादिजे कामिनी. सूत सभाग विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार. वक्ता क्षमाक्षील शास्त्रज्ञ सुर सफार विशेष सुकृते लाहिजे. श्रोतास प्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेनानी प्रधान बहुत करिता अनुष्ठान. दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मक तारक नाम. दोघे शिवभक्त निसीम सावधान शिवध्यानी. बाळे होऊनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण सर्वालंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवना मावळी सत्य पाहाने शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान यासी का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोने रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषण लेवविती. ते सेवेची ब्रह्मनासी अर्पिती घेती मागती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषीचे भार अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्ये वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर. ते प्रित्र कैवारे समग्र जाळीले सत्र करोनिया. जनमे जये सर्व सर्पसत्र केले. ते आस्तिके मध्येची राहाविले. पराशरासी उलस्तीने प्रार्थिले. मग वाचले रावणाधिक वीरांची सदटावनी क्षण मात्रे. प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पित्र कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले. ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनी तार्थ बोलिला आता कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार घरा आला जाणोनी. राव प्रधान समोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्त
वस्त्रे भूषणे देऊन रावविनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर वैराग्यशील अनुमात्र भाषण न करीती कोणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अनुमात्र गजवाजियानी समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गूढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणोनी गुरु प्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीची जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयांसी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सुत म्हणे हे का झाले शिवभक्त यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदी ग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विरा जे छत्र रत्नखचित याने अपार भाग्यपार नाही तिच्या रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्नखचित चरणीजीच्या सर्वदा विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्य यत्न रत्न पर्यतक राजस चंद्र रश्मी समप्रकाश शय्या जीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गोमहिषी खिल्लारे बहुत वाजे गज घरी बहुवस दासदासी अपार घरी मातास भाग्य सहोदर जिचे गायन एकता किन्नर तटस्थ होती कोकिळा जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा वेशा असोन पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश नव्हे परमशिव भक्त विख्यात दानशील उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिवपूजित ब्रह्मन हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी याच कमनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे एक भद्रसेना सावधान कुकुट मरकट पाळिले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके आपुले जे का नृत्यगार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मरकट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने करी शिवलीला अमृत पुराण श्रवण तेही एकती दोघे जण सेवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते यवतीच्या संगती करून त्यासही घडतसे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला सौदागराचा वेश धरिला महानंदेच्या सदना आला त्याचे स्वरूप देखुनी ते अबला तन्मय झाली ते धवा पूजा करोनी स्वहस्तकी त्यासी बैसविले रत्नमंचकी तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकन त्याच्या देखिले देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण कर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तव्य हे नव्हे सौदागरे ते काढून जी तिच्या हस्तकी घातले कंकन हेरी होऊनी आनंद घन नेम करी तयासी पृथ्वीचे मोल हे कंकन मीही 32 लक्षणी पद्मिन 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी तयासी ते मानले सेवेची त्याने दिव्यलिंग काढिले सूर्यप्रभेऊनी आगळे तेजवर्णिले नवजाय लिंग देखुनी ते वेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणून वंदी लिंगाते म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यगारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नखचित मंचकी तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदा शिव भक्त तरावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी त्याच्या आज्ञे करून नृत्यशाळेस लागला अग्न जन धावो लागले चहू कडून एकची हाक जाहली 30 सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी एरी उठली घाबरी तव अग्नी वाते
चेतला तैशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्न मग शांत झाली सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते धवा माझे दिवलिंग आहे की जतन महानंदा घाबरी एकूण वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगाकारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या अतिलाघवी उमारंगा जो भक्तजन भवभंग उडी घातली सेवेंग ओम नम शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्म वृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्व ही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदय चिंतिले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माता जटाचा भार तृतीय नेत्री विश्वानर शिरी जुळजुळू आहे निर भयंकर महाजोगी चंद्रकळा तयाचे शिरी निळखंठ खडवा धारी भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसला व्याघ्रांबर गळा मनुष्यमुंडाचे हार सर्वांग वेष्टीत फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात महानंदेशी झेलुनी धरित हृदय कमली परमात्मा म्हणे जाहलो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवित महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधात्र शाविरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे नाही काम क्रोध दुःख मद मत्सर नाही निशंक जेथीची गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरत रुंची वने अपारे सुरभीची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलागारे भक्तकारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा विनाश महानंदा तेथे पावली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे हे कुमर दोघे निशेष कुकुट मरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याची पूर्व पुण्ये करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती भूतांस उद्धरेती तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हास एकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश्य बोलावे वचन ना तरी अंगास येथे मूर्खफन तुम्हा वाटेल विषाहून विशेष ऐसी ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण आली असता जानपा आजपासून 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेले आहाळूनी अंतपुरी सकळ कामिनी अंकात करीती आक्रोशे करून या हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करोनी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठान सोडी धीर एक एक सांगतोय विचार जय पंचभूते नव्हती समग्र शिशिमित्र नव्हते पै नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर ब्रह्म म्हणून या ते ध्वनी माया सत्य तेथुनी जाहले महतत्व मग त्रिविधा अहंकार होत शिव इच्छे करोनिया सत्वाशे निर्मिला पीतवसन रंजाशे सृष्टी करता द्रहीन तमाशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता विधीसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून 4 वेद उपदिशेले चहुवेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना
बहुत करी हा जतन, त्याहुनी आणि कठोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वय बोले. जे रुद्राध्याय एकती पडती, त्यांच्या दर्शने जीव उद्धरती. मग कमलोद्धव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा. मग संप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचेनी दर्शने तीर्थे पावन. स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती. जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणोनी वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडूनी यम किंकर रीते हिंडो लागले. मग यमे विधी लागी पुसोन, अभतिक्र त्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यासी मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवदेश. तेने ते जाऊनी यमपुरीस महा, नरकी पडले सदा. यम सांगे दुंता प्रती, शिवद्वेषी जे पापमती. ते अल्पायुषी होती, नाना रीती जाचणी करा. शिव थोर विष्णू लहान, हरी विशेष हर गौण. ऐसे म्हणते ते जे त्या लागून, आणूने नरकी घालावे. रुद्राध्याय नावडी त्यासी, ज्यासी कुंभी पाकी घालावे. त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याशी वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धारक धरी, मृत्युदुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उदक अभिमंत्रुन, सिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण, क्षोणी पाळा करी सप्तदिन. राये धरिले दृढ चरण, सदद होऊनी बोलत. सकळ ऋषी रत्न पंडित पदक, स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भय शोक गुरुरक्षी, त्यापासूनी तरी त्वार्या आचार्यत्व करावे पूर्ण. तुझ सवे जे आहेत ब्राह्मण, आणिक सांगती ते बोलावून. आताची आणि तो आरंभी, मग सहस्त्र विप्र बोलावून. ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्ती पूर्ण, न्यास ध्यानयुक्त पढून. गुरुपासून जे आले परदारा आणि परधन, त्यांची व मनाहून नीच पूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण, दुष्ट प्रतिग्रह न येती. जे शापानुग्रह समर्थ, सामर्थ्य चालो न देती. मित्ररथ किंवा साक्षात उमानात, पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्त्र घट मांडून अभिमंत्रोनी स्थापिले. स्वधूर्णीचे सलिल भरले पूर्ण, त्यात अम्रपल्लव घालून. रुद्र घोषे गर्जिनले ब्राह्मण, अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्रसंख्या झाले दिवस, 7वे दिवशी मध्यानी आला चंडाश. मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरु देत नाभी कारा. रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन. त्यासी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळ पुरुष भयानक थोर, ऊर्ध्वज टाकपाळी शेंदूर. विक्राळ दाडा भयंकर, नेत्र खादी रांगा सारखे. तो मज घेऊनी जात असता, 4घे पुरुष दाहोनी आले तत्वता. पंचवदन दशभुज, त्याची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे. ते जे जैसे गवस्ती, दिंगततम 6 रीती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दशहस्ती आयुधे. ते महाराज घेऊन मज सोडविले तोडुनी बंधन. त्या काळ पुरुषासी धरून, करीत ताडन केले ते. ऐसे पुत्रमुखीचे एकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणासी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरणी गडबडा लोळे. शिवनाम गर्जतलये वेळे, देव सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंक गरजे अवघ्यात थोर. मुख दयाची महासुस्वर, मृदंग वादे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंग भृंगे काहाळ थोर, सनया अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोधरी. असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे. षडश अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमोलिक वस्तू अद्भुत, आणोनी अर्पी ब्राह्मणासी. दक्षिणेला की भांडारे, मुक्ती केले राजेंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे, मागे पुढे पाहू नका. सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात. धनभार झाला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई. ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता. ऐसा अति आनंद होत असता,
तो अद्भुत वर्तले. वसंत येत सुगंधवनी ही की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतत्पले मृडानी रमणलिंग अर्जिचे की निर्देवासी सापडे चिंतामणी की क्षुधिता पुढे क्षीराब्दी ए धावुनी तैसा कमलोद्ध नंदन ते क्षणी नारदमुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादिकयाद यरत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुनी जान वंद्य जे का सर्वाते जो चतुष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करत रामळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमळ भवांड मांडोनी पुनःसृष्टी करणार मागुतिनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताटील शुग्रा शक्राधिका. तो नारद देखुनी तेची क्षणी कुंडा तुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिण अग्नी गार्हपत्य आवहनी उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन दाहुनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले. दिव्यगंध दिव्य सुमनी षोडोपचारे पूजिला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतींद्रियष्ट तू त्रिभुवनी गमन सर्व तुझे काही देखिले सांग अपूर्व. नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तीही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकविले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूशी पुसू लागला शिवसुत ऐकाते. तू कुणाच्या आज्ञेवरून आनित होतासी भद्रसेन नंदन त्यासी 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य असे निश्चये. तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा ओलंघुनी तत्वता कैसा अनित होतासी. मग चित्रगुप्ता ऐसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यू चिन्ह गंडातर थोर होते. ते महात्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य. मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकुनी कृतांत कर जोडुनी स्तवन करीत हे अपर्णाधव ही मगन जामात अपराध न कळत घडला हा. ऐसे नारद सांगता हे क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणि सहस्र रुद्र करुणी महोत्सास करीतसे. शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही. तो येतेची झाला मुक्त त्यांच्या तीर्थ तरती बहुत असो यावरी ब्रह्मसुत अंतर्धान पावला. आनंदमय शक्ती नंदन राये शतपज्ञ धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला. हे भद्रसेना आख्यान जे पुढती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळ न भादे अंती वंदोनी नेती शिवपदा. 10 कापिला दान एकता पडता पुढे घडे पुण्य केले असेल भक्षण सुरापान ब्रह्महत्या येव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडातरे दूर होती. यावरी कलियुगे निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे. मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी. मग प्रधानासम योग राव जाना जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला. विमानी वैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुनी राहिले. शेवटी शिवपदाशी पावून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे. हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार. मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासी न बाधी ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बांधीच सर्वथाई. येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदी तो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यासी प्रस होनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीचे. ते आपल्या ग्रहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस सदेह संदेह काही असेना. असो सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीला अमृत हे न घडे तरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य
रुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल. अपर्णार्दयब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद, जो जगदानंद मूळकंद अभंग नविटे काल. त्रयी शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन अखंड. 11 अध्याय गोडहा. इथे 11 अध्याय समाप्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. हर हर महादेव.